हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल एआय बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल पण पाहिलं असेल आणि या व्हिडिओ लेक्चरचे वरतं पण दिलेलं मी केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, ज्याला आपण सेल्फ असेंब्ली थेरी पण असे म्हणतात. ठीक आहे, तर खूप अमेझिंग टॉपिक आहे जे की या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करणे आहे. अमेझिंग टॉपिक म्हणजे बेसिकली काय की हे जे रेस लागलेलं आहे, आज आपण चॅप्टर जे स्टार्ट केलेलं आहे ते मेनली इव्होल्युशन आहे, ओरिजिन इव्होल्युशन ऑफ लाईफ. आणि ओरिजिन इव्होल्युशन ऑफ लाईफमध्ये आज आपल्याला कम्प्लिटली डिस्कवरी करून टाकू आपण की सगळ्यात पहिली लाईफ कुठं आणि कशा पद्धतीनं फॉर्म झाली असेल. लक्षात? तर मग अमेझिंग, मी काय म्हटलं की याच्यामध्ये काय अमेझिंग आहे की आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये माहीत पडणार आहे की आपले सगळ्यात पहिले लाईफ कशा पद्धतीने फॉर्म झालेली आहे, सिंपल कशा पद्धतीने लाईफ होती, त्यानंतर कशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स होत गेली. या वेरियस गोष्टी आपण चॅप्टर सोबत करणार आहे, पण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळ्यात पहिली लाईफ कशा पद्धतीनं ओरिजिनेटेड आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर याच्या पहिलेचं जे लेक्चर आहे ते थोडं आपण याच्यासोबत कनेक्ट करू. याच्या पहिलेच आपण थेरीज बघितल्या, जसं की स्पेशल क्रिएशन थेरी बघितली, त्यानंतर पॉस्पर्मिया थेरी बघितली, बायोजेनेसिस थेरी बघितली, ए बायोजेनेसिस थेरी बघितली. या दीज आर द थेरीज. याच्या हे सगळ्या ज्या थेरीज आहेत मी याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, जर तुम्ही ते लेक्चर नसन बघितलं ते पाहून घ्या, जेणेकरून काय होतील तुमचे एक नॉलेज इन्क्रीमेंट होईल तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे, आणि बेसिकली काय की सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हरही करणं आहे. ठीक आहे, तर बघा, तर आपण स्टार्ट करणार आहे जास्त टाइम न घेता. काय आपली केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, ज्याला आपण सेल्फ असेंब्ली थेरी पण असे म्हणतात. बघा, काय तुमचं केमिकल इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय की हे जे दोन सायंटिस्ट होते, सायंटिस्टचं वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. त्या सायंटिस्टनं आपल्याला सांगितलं होतं की आपले जसं की पॉस्पर्मिया थेरी आहे, पॉस्पर्मिया थेरीनं आपल्याला काय सांगितलं की बेसिकली आपली जी लाईफ आहे ते अर्थवर प्रेझेंटच नव्हती, तर दुसऱ्या कुठून तरी आलेली लाईफ आहे आपलं, दुसऱ्या इन द फॉर्म ऑफ स्पोर, इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये आपल्या स्पेसमधून आपल्याकडे लाईफ आलेली आहे. म्हणजे सॉरी, लाईफ म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की लाईफचे जे स्पोर्स आहेत ते स्पोर्स आलेले आहेत आणि ते जे स्पोर्सना आपल्या इथं लाईफला ओरिजिनेट केलं आणि अशा लाईफला ओरिजिनेट करून काय झालं, आपलं इव्होल्युशन झालं, अशा पद्धतीने सांगतात. पण बेसिकली काय की राईट इन्फॉर्मेशन काय तुमचं की केमिकल इव्होल्युशन थ्रू आपले इथं केमिकल काय झाले, असेंबल झाले. अलग लक्षात, केमिकल जे होते ते असेंबल झाले, एक ठिकाणी आले आणि त्याच्यापासून लाईफ ओरिजिनेटेड आली. बघा काय गोष्टी आहेत, आपण स्टार्ट करू. आपण काय म्हटलेलं आहे की अकॉर्डिंग टू दिस थेरी, या थेरीनुसार काय म्हणणं आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी लाईफ ओरिजिनेटेड ऑन द अर्थ. म्हणजे लाईफ कुठं बाहेरून आलेली नाही आहे, तर लाईफ कुठं झालेली, आपल्या अर्थवरच ओरिजिनेटेड आलेली आहे. कशी आलेली आहे बघा, बाय द कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल्स. म्हणजे सेव्हरल केमिकलचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन झालं त्यापासून लाईफ ओरिजिनेटेड आलेली आहे. त्याचे एव्हिडन्स म्हणजे त्याचे एक्झॅक्टली हे देतात, पुरावे देतात. ते काय म्हटलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल थ्रू द कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन्स. काय झालेलं आहे की आपल्या अर्थवर कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन झालेले आहेत आणि कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन्स पासून लाईफ ओरिजिनेटेड आलेले आहे. कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम. लक्षात, करोडो वर्षाच्या कालावधीमध्ये जे कंटिन्युएशनमध्ये केमिकल रिॲक्शन झाले, केमिकल असेंब्ली झाली, त्याच्यापासून लाईफ ओरिजिनेटेड आलेली आहे. म्हणूनच या थेरीले केमिकल इव्होल्युशन किंवा सेल्फ असेंब्ली पण असे म्हणतात. सेल्फ असेंब्ली म्हणजे नेमकं काय, स्वतः असेंबल होणे, स्वतः एका ठिकाणी येणे आणि कोणती तरी सेल बनवणे. अलग लक्षात, ज्याला आपण प्रो सेल पण असे म्हणतो. तर याचा मिनिंग तुम्हाला समजला असेल की केमिकल इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय, सेल्फ असेंब्ली म्हणजे नेमकं काय. तर चला मग समोर जाऊ की आपल्याकडे जे हे थेरी दिले, ते याच्या थेरी देण्याच्या मागे दोन सायंटिस्ट होते. एक रशियन सायंटिस्ट आहे, जे की रशियन सायंटिस्ट काय तुमचा ऑपरॉन. ठीक आहे, ऑपरॉन सायंटिस्ट होते, जे की कधी आले 1924 मध्ये त्याने ही थेरी दिली. त्यानंतर काय की त्याने ब्रिटिश जे बायोलॉजिस्ट आहे त्याने, ज्याला आपण म्हणतो हेल्डॉन, ऑपरॉन अँड हेल्डॉन थेरी म्हणतात त्याला. ऑपरॉन अँड हेल्डॉन अगेन्स्ट आहे, जे की 1929 मध्ये त्याने सांगितले होते. या सगळ्या गोष्टी जे की मी थेरीमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे, आता आपण चला थेरी स्टार्ट करा. पहिले स्टेप पाहून घेऊ आपण काय आहे. सगळ्यात पहिले काय, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर पाहणं आहे आपल्याला. त्यानंतर काय की फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. अगेन्स्ट काय पाहणं आपल्याला, फॉर्मेशन ऑफ सिंपल, बघा इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल, मी ऑर्गॅनिक म्हटलं, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल, नंतर काय सिंपल काय म्हटलं ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, त्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड आणि लास्टची जी स्टेप राहील तुमची ती राहील तुमची फॉर्मेशन ऑफ प्रोबायोंट, ज्याला आपण काय म्हणतो प्रोसेल पण असे म्हणतात. ठीक आहे, आता बघा की काय गोष्टी आहेत. आता
जर आपण जर म्हटलं की सगळ्यात पहिली लाईफ जर आपल्या अर्थवर जन्माला आलेली आहे तर अर्थ कुठून जन्माला आली हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे ना. अर्थ जसं की आपलं सन कुठून जन्माला आला, सन नंतर आपलं गॅलेक्सीज कुठून जन्माला आली आणि टोटल जे म्हणू शकतो की आपलं जर म्हणू शकतो की मराठीत म्हणू शकतो आपल्याला ब्रह्मांड जे टोटल सृष्टी जे दिसतात जेवढ्या गोष्टी आहेत ते कशा जन्माला आलं ते पण आपल्याला सांगावं लागेल ना. की नुसतं लाईफ तर ठीक आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करावं लागतील. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती स्टेप आहे तुमची ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. तर याच्यामध्ये नुसता ओरिजिन ऑफ अर्थ नाही तर आपण बाकीच्या गोष्टी पण पाहणार आहे. एक थेरी आहे जे की सांगते आपल्याला की आपलं युनिवर्स कशा पद्धतीनं ओरिजिनेटेड आलेलं आहे. तर पहिले बघा की एवढं जे मी सांगणार आहे तेवढं लक्षात ठेवायची जरूरत नाही. फक्त हे जे डेट्स आहेत ना हे लक्षात ठेवा काय आहेत, कारण की या बेसिसवर क्वेश्चन विचारले जाते. 20 बिलियन्स इयर्स ॲगो काय ओरिजिनेटेड आलं, तुमचं युनिवर्स ओरिजिनेटेड आलं. सांगणार आहे मी कंप्लीट. त्यानंतर काय की 4.6 बिलियन इयर ॲगो कोण जन्माला आलं, तुमची अर्थ जन्माला आली. लक्षात ठेवा 4.6 बिलियन इयर ॲगो. अँड 3.5 बिलियन इयर्स ॲगो काय दिलेलं आहे, 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ ओरिजिनेटेड आली आहे. याच्या पहिले आपल्याकडे लाईफ नव्हती. कुठं, तुमच्या अर्थवर. 3.5 बिलियन इयर ॲगो पहिले आपल्याकडे लाईफ नव्हती, त्याच्यानंतर आपल्या अर्थवर काय आलेली आहे, लाईफ आलेली आहे. ठीक आहे. तर बघा सिक्वेन्स काय आपला की 20 बिलियन इयर्स ॲगो आपला बघा की ब्रह्मांड कसं होतं की एक छोट्याशा बिंदूमध्ये म्हणतात की आपली टोटल जी एनर्जी आहे ना ते एनर्जी एका बिंदूमध्ये अवेलेबल्स होती आणि याच्यामध्ये काय झालं, एक्सप्लोजन झालं. काय झालं, एक्सप्लोजन म्हणजे ब्लास्ट झाला. आणि ब्लास्ट झाल्यानंतर त्याच्यामधून एनर्जी रिलीज झाली आणि एनर्जी रिलीज झाल्यानंतर कशाचा जन्म झाला, तुमच्या युनिवर्सचा जन्म झाला. अलग लक्षात. आणि युनिवर्समध्ये कुठेतरी आपल्या कशाचा जन्म झाला, तुमच्या गॅलेक्सीजचा जन्म झाला. जे की एनर्जी आहे ते एनर्जी ऑलरेडी आपल्या अंतरिक्षमध्ये म्हणजे एनर्जीच्या साहाय्याने आपल्या कशाचा जन्म झाला, गॅलेक्सीचा. आणि गॅलेक्सी नेब्युलाज वगैरे आहे त्याच्यामध्ये. नेब्युलाजचं काय झालं, ॲक्युम्युलेशन झालं. जे धुळीचे मोठमोठे जे म्हणू शकतो की मोठमोठे अथांग स्पेसमध्ये धूळ होती आणि त्याच्या थ्रू काय झालं, ॲक्युम्युलेशन. त्याच्यापासून गॅलेक्सीज बनल्या आणि गॅलेक्सीज पासून स्टार बनले जे की आपलं सन आहे. आणि सनचा पार्ट म्हणून काय बनलेली आहे, आपली अर्थ बनलेली आहे. तर अर्थ कधी बनली, आपण 4.6 बिलियन इयर ॲगो. एकदम शॉर्टमध्ये सांगून दिले मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, कारण की या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे जरुरी नाही, तुम्हाला डेट लक्षात ठेवणे फक्त. ठीक आहे. तर काय तुमचं 4.6 बिलियन इयर ॲगो कोण जन्माला आलं, तुमचं अर्थ जन्माला आलं. आणि अर्थवर नंतर काय झालं की अर्थ ऑब्विसली गोष्ट आहे की भरपूर जास्त तिथं काय राहील, टेम्परेचर राहील. कारण की काय झालं की अर्थ सनचं टेम्परेचर आहे, सनचाच एक पार्ट होता. तर काय झालं की जास्त टेम्परेचर आपल्याकडे अवेलेबल्स आहे. मग काय की हे टेम्परेचर झाल्यानंतर बघा की ज्यावेळेस थंडी झाली तर थंडी धीरे धीरे काय झाली की मुवमेंटमध्ये आली. आणि मुवमेंटमध्ये आल्यानंतर काय झालं की धीरे धीरे टेम्परेचर, सरफेस टेम्परेचर काय होत गेलं, अर्थचं कमी होत गेलं. तर लक्षात ठेवा की 3.5 बिलियन इयर्स ॲगो किंवा त्याच्यानंतर बिलियन इयर्स ॲगोच्या नंतर काय झालेलं आहे, आपल्या अर्थ लाईफ ओरिजिनेटेड आली. ही झाली तुमची फर्स्ट स्टेज, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. जास्त करण्याची जरूरत आहे का, नाही, फक्त एवढं तुम्हाला वाचन आहे. आता बघा की काय गोष्टी आहेत. काय म्हटलेलं इथं सेकंड स्टेप जे दिलेली आहे थेरीची, जी की ओपरान आणि हॅल्डॉन काय म्हणतात आपल्याला, ओपरान आणि हॅल्डॉननं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे की फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. इथं काय झाले, फॉर्मेशन झाले सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर मग आपण डायरेक्ट तर नाही म्हणू शकत ना फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसे तयार झाले. त्यासाठी आपल्याला स्टिम्युलस दाखवा लागेल, त्यासाठी आपल्याला काहीतरी सांगावं लागेल की काय गोष्टी आहेत. तर एवढं लक्षात ठेवा की पहिले आपल्याकडं काय, जसं की म्हणू शकतो की फ्री ॲटम, जसं की C आहे, त्यानंतर H आहे, त्यानंतर O आहे, N आहे, त्यानंतर CHON, त्यानंतर S आहे. हे जे की आहे तुमचे, हे काय तुमचे फ्री ॲटम्स आपल्याकडे अर्थवर अवेलेबल्स होते. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. मग हे फ्री ॲटम तर होते, ठीक आहे सर, मानून घेतलं की फ्री ॲटम होते. मग याच्यासाठी स्टिम्युलस एनर्जी कोण सप्लाय करत, तर बघा एनर्जी कोण कोण गोष्टी सप्लाय करत. तर पहिले जे आहे तुमच्याकडं की आपल्या अर्थवर हेवीमध्ये लाईटनिंग होत होती. काय होत होती तुमची, लाईटनिंग. ठीक आहे. लाईटनिंग जे आहे म्हणून जसं की म्हणू शकतो विजा चमकणे, जास्तीत जास्त विजा चमकण्यापासून एनर्जी भेटते. त्यानंतर बघा की आपल्या सेकंड अर्थचं जे टेम्परेचर आहे, आपल्या अर्थचं पण टेम्परेचर भरपूर जास्त होतं. तर हे पण एक स्टिम्युलस म्हणून त्याने काम केलं. अगेन्स्ट काय होतं की थर्ड नंबर जे म्हणू शकतो की जसं की लाईटनिंग आहे, त्यानंतर काय तुमचं अर्थ टेम्परेचर आहे, त्यानंतर काय तुमचं व्हॉल्कॅनो इरप्शन्स आहे. काय तुमचं व्हॉल्कॅनो इरप्शन्स, मोठमोठ्या ज्वालामुखी फुटणे. आपल्या अर्थचं प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर तसंच होतं, मोठमोठ्या ज्वालामुखी फुटत आहे, कंटिन्युएशनमध्ये लाईटनिंग होत आहे, विजा चमकत आहे. लाईटनिंग नंतर अर्थचं टेम्परेचर जास्त आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय फ्री ॲटम्स प्रेझेंट आहे, जसं की C आहे, H आहे, O आहे, N आहे आणि S आहे. तुमच्या बुक्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर मग याच्या थ्रू जे स्टिम्युलस आहे, स्टिम्युलस कोण राहिलं, एनर्जी कोण सप्लाय केली, लाईटनिंग, अर्थ आणि व्हॉल्कॅनो इरप्शन्स यांना काय केलं, तुम्हाला एनर्जी सप्लाय केली. आणि याचं ॲक्युम्युलेशन होऊन काय झालेलं आहे बघा, ॲक्युम्युलेशन होऊन काय झालं, रिॲक्शन स्टार्ट झालेले आहे. तर त्याच्यामध्ये काय तुमचं फॉर्मेशन, त्याच्यापासून कशात हे झाला, फॉर्मेशन ऑफ सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, मी बरेचदा ऑर्गॅनिक वाचतो इथं, लक्षात नाही
नाही राहत माहिती काय म्हटलं इनऑर्गॅनिक लक्षात नाही राहत म्हणजे मी वाचताना ते पाहत नाही डायरेक्टली म्हणून देतो सिंपल काय म्हटलं की फॉर्मेशन ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युलचा काय झाला इथं काय झालं फॉर्मेशन झालं ॲक्युम्युलेशन झालं याच्या कारणाने कारण की या अर्थमध्ये अवेलेबल्स होतं ठीक आहे खूप अमेझिंग स्टोरी आहे ऐकून घ्या काय गोष्टी आहेत तर बघा सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल तर काय तुमचं NH3 आहे जसं की अमोनिया आहे त्यानंतर H2 आहे हायड्रोजन्स आहे त्यानंतर H2 वॉटर वेपर फॉर्ममध्ये अवेलेबल्स होतं आणि त्यानंतर काय CH4 जे की मिथेन आहे अलग लक्षात इथपर्यंत आता मिथेन बेसिकली ऑर्गॅनिक आहे पण त्याच्यामध्ये त्याच्या पहिले म्हणजे बनल्या जाते तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाते फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तुम्हाला माहित झालं कसं बनलं त्यासाठी टेम्परेचर वगैरे कुठून भेटलं हे पण मी या गोष्टी सांगितलेल्या ठीक आहे तर मग याचं ॲक्युम्युलेशन झाल्यानंतर काय होईल सिंपल ऑर्गॅनिक जे सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून फॉर्मेशन ऑफ बघा स्टेप कोणती आहे तुमची फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून कशाचं फॉर्मेशन झालं ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं ठीक आहे याचंच ॲक्युम्युलेशन होईल हे जे दिसतात ना तुम्हाला हे जे अमोनिया हायड्रोजन वॉटर आणि मिथेन आपल्याकडे अवेलेबल्स आहे याचं ॲक्युम्युलेशन होऊन स्टिम्युलसच्या सहाय्यानं एक नवीन तयार झालं ज्याला आपण काय म्हणतो फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा फॉर्म झाला ज्याच्यामध्ये शुगर्स आहेत अमायनो ॲसिड्स आहे फॅटी ॲसिड्स आहे त्यानंतर नायट्रोजेनियस बेस आहेत या सगळ्या गोष्टीचा काय झाला जन्म झाला आता बघा याच्यामध्ये काय तुम्ही ऑब्झर्व करसाल की केमिकल असेंबल होत आहेत आपल्या थेरीचं नाव काय केमिकल असेंबली थेरी पण म्हणतात आणि केमिकल इव्होल्युशन पण आहे असेंबल होत आहे स्वतः असेंबल होत आहे ना की आपण बाहेरून कुठून आलेलं आहे सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहे स्टिम्युलस आणि एवढं लक्षात ठेवा की हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह पण आहे एक्सपेरिमेंट पण आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहे ठीक आहे तर हे झालं शुगर फॉर्मेशन झालं मग अमायनो ॲसिड फॉर्मेशन झालं फॅटी ॲसिड झालं त्यानंतर नायट्रोजेनियस बेसचं फॉर्मेशन झालं आणि पुन्हा याचं ॲक्युम्युलेशन होऊन नंतर काय झालं तुमचं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं काय झालं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पहिले काय होतं सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल सिंपल इनऑर्गॅनिक पासून काय झालं सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून काय झालं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल झालं जसं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल काय तुमचं प्रोटीन आहे फॅट्स आहे न्यूक्लियोसाइड्स आणि न्यूक्लियोटाइड्सचं फॉर्मेशन झालं ठीक आहे बघा धीरे धीरे कसे स्टेप होत आहे पण याला कमी टाइम नाही लागला करोडो वर्ष लागलं नेचरनं स्वतःला आज आपल्याला एवढं ब्युटिफुल म्हणू शकतो ब्युटिफुल म्हटल्यापेक्षा एक सुंदरशी रचना आपल्याला बनवलेली आहे किंवा प्रत्येक ॲनिमलला एक सुंदर रचना दिसते एक निसर्ग किती सुंदर दिसतो ना पण त्यातले बनवण्यासाठी नेचरनं भरपूर जास्त टाइम घेतला अलग लक्षात करोडो वर्षाचा कालावधी लागलेला आहे त्याला तर असं सुंदरसं दिलेलं आहे प्रोटीन आहे फॅक्ट आहे न्यूक्लिक ॲसिड आहे न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन झालं ज्याला आपण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हटलं आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल नंतर काय झालं तुमचं फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड बघा काय कशाचं फॉर्मेशन झालं न्यूक्लिक ॲसिड याचंच हेच आहे आपल्याकडे आपल्या आजही बॉडीकडे प्रोटीन फॅक्ट किंवा सेलमध्ये प्रोटीन फॅक्ट न्यूक्लियोसाइड न्यूक्लियोटाइडचंच असेंब्ली आहे ज्याच्यापासून कशाचं फॉर्मेशन झालं RNA आणि DNAचं फॉर्मेशन झालं लक्षात ठेवा आपल्याकडे आजही हेरिडिटियल युनिट काय आहे DNA आणि DNA वर इन्फॉर्मेशन स्टोअर केल्या जाऊ शकते जे की हेरिडिटियल इन्फॉर्मेशन आहे म्हणजे DNA फॉर्म झाला म्हणजे सगळ्या गोष्टी इझी झाल्या मग DNA फॉर्मेशन झालं मग काय झालं फॉर्मेशन ऑफ प्रोबायोट ज्याला आपण प्रो सेल पण म्हणतात तुमच्या बुक्समध्ये कोसर्वेट सेल दिलेली आहे त्याच्या मागच्या साईडनं बघून घ्या तर त्याच्यामध्ये काय झालं 6 स्टेपमध्ये न्यूक्लिक ॲसिड अलॉंग विथ द इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बघा न्यूक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन झालं कशा थ्रू अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म द फर्स्ट सेल त्याने सगळ्यात पहिले सेलचा जन्म केला जे की म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ म्हणजे सगळ्यात पहिले लाईफचं फॉर्म केलं म्हणजे फर्स्ट सगळ्यात पहिली सेल बनवली ज्याला आपण म्हणतो कॉल्ड प्रोटोबायोंट म्हणतो काय म्हणतो आपण प्रोटोबायोंट अलग लक्षात याले प्रोसेल्स ज्याला आपण ऑरमध्ये कोसर्वेट त्यानंतर कोसर्वेटचं फॉर्मेशन झालं आणि कोसर्वेटचं फॉर्मेशन झाल्यानंतर कोणती सेल आली असन प्रोकॅरियोटिक सेल आली असन प्रोकॅरियोटिक सेल नंतर कोणती सेल आली यूकॅरियोटिक सेल आली यूकॅरियोटिक सेल नंतर पुन्हा प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं फॉर्मेशन झालं असन असं सांगतात आपल्याला आणि हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह आहे अलग लक्षात बघा काय गोष्ट आहे याला केमिकल असेंबल थेरी किंवा केमिकल इव्होल्युशन का म्हणतात कारण की याने म्हटलं की अकॉर्डिंग टू दिस थेरी ओरिजिनेटेड बाय म्हणजे अर्थ बाय द कॉम्बिनेशन ऑफ द सेव्हरल केमिकलच्या कॉम्बिनेशनच आपण बनलेलो आहोत कोण दिलं होतं एक रशियन सायंटिस्ट होतं ओपेरॉन 1924 मध्ये आणि एक बायोलॉजिस्ट होते हेल्डॉन 1929 मध्ये ज्यानं काय सांगितलेलं आपल्याला हे थेरी सांगितलेलं त्यानं काय सांगितलं की ओरिजिन ऑफ अर्थ कशा पद्धतीने आहे हे पण या थेरीमध्ये इन्क्लूड केले जाते त्यानंतर काय म्हटलं त्यानं सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून कॉम्प्लेक्स सिंपल इनऑर्गॅनिक पासून सिंपल ऑर्गॅनिक बनले सिंपल ऑर्गॅनिक पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक बनले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक पासून न्यूक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन झालं आणि न्यूक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन नंतर काय झालं तुमचं फॉर्मेशन ऑफ प्रोबायोंट फर्स्ट सेल बनली अलग लक्षात इथपर्यंत अशा हे झाली तुमची कंप्लीट थेरी ऑफ केमिकल इव्होल्युशन किंवा सेल्फ असेंब्ली थेरी
ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर लक्षात आलं असेल किंवा समजलं असेल आणि काही डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे. आणि जर समजलं असेल तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी होल सिलेबस इन मराठीमध्ये म्हणजे इन मीडियम मराठीमध्ये म्हणजे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्रामध्ये कम्प्लिटली शिकवणार आहे. अलग लक्षात. आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर पण करा. ठीक आहे. थँक्यू.